वसईच्या वालीव परिसरात ज्वेलर्सच्या दुकानावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या 2 आरोपींना अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आलेलं आहे। 24 तासात हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे आणि याच्यामध्ये दोघांना अटक करण्यात आलेलं आहे। याच्या एका महिलेचा देखील समावेश आहे। सोहेल खान असं आरोपीचं नाव आहे आणि ती महिला जी आहे फिरदोस खान, हे दोघं आहेत। काल दुपारच्या सुमारास या दोघांनी तिकडे गेले होते। दुकानात यावेळी त्यांनी प्रवेश केला त्यावेळेला त्यांनी जे आहे की सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानदाराला गुंतवून ठेवलं। त्यामुळे फिर्यादीच्या भावाने जो जखमी आहे त्याच्या भावाने त्याला सोनं दाखवण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेला जे आहे की तो बोलण्यात गुंतला असताना की त्याने त्याच्यावर हल्ला केला। हा हल्ला इतका जोरदार होता की हल्ल्यानंतर हा जो आरोपी आहे तो मोठ्या प्रमाणात घाबरला आणि त्याने तिथे कुठल्याही प्रकारची चोरी न करता तिथून तो पसार झाला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की हा जो आरोपी आहे हा कर्जबाजारी होता आणि त्याला जवळपास 4 ते 5 लाखांचं कर्ज होतं आणि कर्ज फेडण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली होती आणि त्यामध्ये त्याने ज्वेलर्सवर रॉबरी करण्यासाठी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला आणि यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे 2 जण असतात आणि 1 जण बाहेर उभा राहतो आणि कशा प्रकारे चोरी करायची याचं संपूर्णपणे प्रशिक्षण घेतलं आणि त्यासाठी त्याने ते चाकू देखील विकत घेतला आणि एक डिझायर गाडी भाड्याने विकत घेतली आणि या डिझायर हे सर्व करून काल त्याने हा सर्व प्रकार केला आणि घटनेनंतर ह्या डिझायर गाडीच्या माध्यमातून तो रेल्वे स्टेशनला पोहोचला आणि रेल्वे स्टेशन तो नाशिकला पोहोचला आणि पोलिसांनी CCTV फुटेज आणि गाडीच्या आधारे जे आहे नाशिकवरून त्याला अटक केलेली आहे। त्याने आपला गुन्हा कबूल केलेला आहे। याला कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, ही याच्या आयुष्यातली पहिलीच चोरी होती आणि कर्जबाजारी झाला होता। त्यासाठी त्याने हे यूट्यूबवर रेकी केली आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्याला वाटलं की आपलं कर्ज फिटेल, परंतु म्हणतात ना की डाव कुठेतरी फसला जातो। या सोहेलचा डाव फसला आणि दोघांना सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांची रवानगी तुरुंगात केली। नेमकं पोलिसांनी या घटनेवर काय म्हटलं आपण ऐकूया। काल वाळीव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंबिका ज्वेलर्सचे जे ओनर आहेत त्याच्यावरती एक महिला आणि पुरुष त्यांच्या दुकानामध्ये आले होते आणि त्यांनी चाकूने त्यांच्यावरती हल्ला केला होता। प्रकारचा गुन्हा काल वाळीव पोलीस स्टेशनला दाखल होता। त्याच्यानंतर पुढं त्याच्यामध्ये गुन्हे शाखेचं युनिट 2 आणि युनिट 4 हे त्याच्यामध्ये समांतर तपास करत होते आणि तपासादरम्यान तेथील घटनास्थळाचे आसपासचे CCTV फुटेजेस आणि इतर टेक्निकल ॲनालिसिसवरून युनिट 4चे पोलीस निरीक्षक बडाक आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यातील आरोपी पुरुष आणि महिला यांना काल रात्री नाशिक येथून रेल्वे प्लॅटफॉर्मवरतून अटक केलेली आहे आणि त्यांनी जबरी चोरीच्या उद्देशाने सदरचा हा प्रकार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। कारण काय होतं की एक लहान बच्चू सोबत होता, पत्नीला सोबत घेऊन गुन्हा करण्याचं कारण काय? आतापर्यंतच्या तपासामध्ये आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा उद्देश सदर दुकानामध्ये जाऊन लूटमार करण्याचाच होता, परंतु लहान मुलगा त्यांनी सोबत ठेवला होता। इतर कुठलेही मोबाईल त्यांनी सर्व बंद केले होते आणि आपण काय एकदा त्या घटनास्थळावरून पळून गेलो तर ते पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत असा त्यांचा एक गैरसमज होता। त्यांनी सर्व मोबाईल वगैरे सर्व बंद करून पुरेशी काळजी घेतलेली होती। कशा पद्धतीने हा प्रवेश केला होता, त्यांना आतमध्ये जाऊन नेमकं सोनाराशी कसं संवाद साधला आणि त्याने हल्ला करण्याचं कारण काय? प्राथमिक आतापर्यंतच्या झालेल्या तपासामध्ये आरोपीने दिलेल्या माहितीनुसार असं कळते की हा पत्नीसह त्या दुकानामध्ये गेला, नंतर काही सोन्याचा आयटम घ्यायचा असं दुकानदाराला सांगितलं आणि तो दाखवत असताना पाणी पिण्यासाठी मागितलं आणि पाणी आणण्यासाठी ज्यावेळी ते आत गेले ज्वेलर्स तर हा त्याच्या पाठीमागं जाऊन त्यांच्यावरती चाकू हल्ला केला। हा जो आरोपी आहे हा याच्यावरती काहीतरी 3-4 लाख रुपयाचं कर्ज होतं, आर्थिक याच्यामध्ये होता आणि आपण अशा प्रकारचे काहीतरी रॉबरी किंवा केले तर आपल्याला आर्थिक लाभ होईल या दृष्टीने त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे। मोडस ऑपरेंडी कशी होती आणि आरोपीचं नाव काय आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी कोण कोण आहेत आणि हा राहतो कुठे आणि काय काम करत होता? सध्या आरोपीचा आपण रेकॉर्ड वगैरे चेक करतोय। पूर्वी त्याच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत का याची सुद्धा आपण माहिती घेतो। आरोपी हा मूळ राहणारा जो आहे हा झाशी उत्तर प्रदेश येथील आहे आणि सोहेल खान असं त्याचं नाव आहे आणि सध्या तरी आपण रेकॉर्ड त्याचं चेक करतोय। पूर्वी आणखी काही अशा प्रकारचे गुन्हे आहेत का? पत्नीचं नाव त्याचं फिरदोस खान म्हणून आहे। बॅकग्राऊंड काय आहे त्याचं, म्हणजे काय? तो गावाकडे किराणा स्टोअर चालवतोय छोटं एवढं। इथं कुठं राहत होता आणि कधी आला होता? इथं पूर्वी तो कोरोनाच्या पूर्वी 14 ते 19 आपल्या इकडे राहत होता आणि ते बल्बचे होल्डर तयार करण्याच्या छोटं काम तो करायचा। नंतर कोरोनाच्या पिरियडमध्ये पूर्ण फॅमिली UP मध्ये शिफ्ट झाली।
मग काल यांनी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस हा कशा पद्धतीने गेला, कुठून म्हणजे नाशिकपर्यंत हा कसा पोहोचला आणि तो कुठे जाणार होता? घटनेच्या अगोदर तो 3-4 दिवस पूर्वीच इथं येऊन थांबलेला असल्याचं त्यांनी माहिती दिली. घटनेच्या पूर्वीसुद्धा 1-2 वेळा त्यांनी त्या दुकानाच्या आसपास येऊन रेकी केल्याचं तो सांगत आहे. आणि घटना केल्यानंतर तो इथून वेगवेगळे वाहनं वापरून रेल्वे स्टेशनवरून तो UPला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला होता. सर, कितीचा माल चोरी झाला होता याच्यामध्ये आणि ज्या गाडीचा वापर झाला होता ती गाडी कुणाची होती नेमकी? घटनास्थळावरून चोरीला काही आयटम गेलेत का अजून त्याचा तपास चालू आहे. ते जखमी आहेत, त्यांच्याकडून डिटेल आपण माहिती घेतो आहे. आणि त्याने गुन्ह्यामध्ये जे वापरलेली गाडी आहे ते एका ठिकाणाहून त्यांनी किरायाने घेतल्याची माहिती आपल्याला आहे. तर पोलिसांनी कसं शोध लावला याचा? पोलिसांनी गाडीचा नंबर CCTV फुटेजवरून प्राप्त केला. नंतर त्या गाडी मालकाशी संपर्क केला आणि मग पुढून तिथून सगळं टेक्निकल सर्वेलन्सवर EPI गांगुर्डे आणि त्यांच्या टीमने पुढं वर्कआउट केलेलं आहे. सर, ही गाडीमध्ये स्वतः ड्रायव्हर होता का ह्या स्वतः गाडीचा? स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत होता. पण गाडी भाड्यात कशी? हां, सेल्फ ड्रायव्हिंगसाठी ज्या भाड्यानं गाड्या देतात त्याच्या प्रकारची ती गाडी होती. इंजर्ड आहे त्याची आता प्रकृती कशी आहे? इंजुर्डवरती सध्या उपचार चालू आहेत आणि आम्ही डॉक्टरांच्या सुद्धा संपर्कात आहोत.